नमस्कार. माझं नाव रक्ताटे चैताली पांडुरंग. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पुरुष. पुरुष पुरुष एकदा हळव्या मनाचाही मला दिसला, घरगुती हिंसाचाराचा बळी आज तोही जरी असला. पुरुष एकदा हळव्या मनाचाही मला दिसला, घरगुती हिंसाचाराचा बळी आज तोही जरी असला. कौटुंबिक न्यायालयाच्या चकरा मारून तोही आता थकला, तिच्या खोट्या आरोपांच्या ओझ्याखाली तोही आता वाकला. असा झुंज देणारा लढवय्या एकलाच अश्रू ढाळताना मला दिसला. पुरुष एकदा हळव्या मनाचाही मला दिसला, घरगुती हिंसाचाराचा बळी आज तोही जरी असला. ती माहेरी जाते आणि गर्भ काढून टाकते. ते बिचारं बाळ आईच्या निर्दयतेनं आयुष्याला मुकते. हे ऐकून नवऱ्याच्या चेहऱ्याची कळी पार पार सुकते. तरी पतीच्या मारहाणीतूनच हे कसं झालं हे ती न्यायाधीशापुढे ओकते. असा पुरुष एकदा हळव्या मनाचाही मला दिसला, घरगुती हिंसाचाराचा बळी आज तोही जरी असला. फॅमिली कोर्टमधल्या कोपऱ्यात असलेल्या काळ्या खुर्चीत एक हुंदका, डोळ्यांची किलकारी, वेदना, विरहानं व्याकुळ तो असतो मूर्छित. डोळ्यासमोर दिसणारी बायको, तिला जवळ घेऊन डोक्यावरून प्रेमानं फिरवलेला तोच हात, जोडीदाराची मिळत नाही ना जेव्हा साथ. प्रेमानं ज्या बायकोला कधी काळी जवळच्या हातांनी घेतलं, तो हातच बनून जातो तिच्या एका आरोपानं आरोपी. असा पुरुष एकदा हळव्या मनाचाही मला दिसलाय, घरगुती हिंसाचाराचा बळी आज तोही जरी असला. विश्वास या जगात ठेवायचा कुणावर? आयुष्यभराच्या साथीसाठी जिच्यासोबत सप्तपदी चाललो तिच्यावर, की डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या न्याय तराजूत तोलू पाहणाऱ्या न्यायदेवतेवर? तिच्या कुशीत वेसावून मनातलं छोटं दुःखही व्यक्त न करता यावं. मग हळूहळू तिला खांद्यावर डोकं ठेवण्याइतपतही आपल्या असण्यानं सुरक्षितता वाटू नये, हा प्रश्न तो प्रत्येक रात्री स्वतःला पहाटेपर्यंत जागवण विचारत असतो. असा पुरुष एकदा हळव्या मनाचाही मला दिसला, घरगुती हिंसाचाराचा बळी आज तोही जरी असला. किती दिवस असे अतुल सुभाष फासाला लटकणार? अजून किती दिवस शरीरानं जिवंत, आतून मेलेले नैराश्यानं ग्रासणार? आता या पुरुषाला सांगा ना कोण तारणार? स्त्री पुरुष समानता कधी सांगा आणणार? दोन्ही जीवच येणार नरणारी, सृष्टीचा आधार. धन्यवाद.